धोलिया शहर में दो समाजों के दरमियान तनाज़ा पैदा करने वाला मुल्ज़िम पुणे में गिरफ्तार। आज़ाद नगर पुलिस स्टेशन की कार्रवाई। धोलिया शहर में हालिया दिनों में दो समाजों के दरमियान कशीदगी और तनाज़ा पैदा करने वाले अहम मुल्ज़िम को आज़ाद नगर पुलिस स्टेशन की टीम ने पुणे शहर से गिरफ्तार कर लिया है। पुलिस के मुताबिक ये मुल्ज़िम दोनों फर्कों के दरमियान नफरत फैलाने और हालात को बिगाड़ने की कोशिशों में मुलूस था। आज़ाद नगर पुलिस को मुल्ज़िम की तलाश एक तवील अरसे से थी और आखिरकार पुलिस ने खुसूसी कार्रवाई करते हुए उसे पुणे में जाल बिछाकर गिरफ्तार किया। मुल्ज़िम के खिलाफ धोलिया में दो समाजों के दरमियान दुश्मनी पैदा करने और समाजी अमन व अमान को खतरे में डालने के इल्ज़ाम में मुकदमा दर्ज किया गया था। पुलिस ने इस बात पर जोर दिया कि शहर में अमन व अमान बरकरार रखने के लिए ऐसे अनासर के खिलाफ सख्त कार्रवाई जारी रहेगी। मुल्ज़िम को जल्द ही अदालत में पेश किया जाएगा ताकि मजीद कानूनी कार्रवाई अमल में लाई जा सके। नमस्कार, मी आझाद नगर पोलीस स्टेशनच्या सध्याच्या आतमध्ये आहे। आझाद नगर पोलीस स्टेशनला दिनांक 23/9/24 रोजी एक धार्मिक भावना भडकवण्याबाबत एक गुन्हा नोंद करण्यात आला होता। त्याचा गुन्हा नंबर आहे 240/2024। त्याच्यामधलं कलम आहे BNS 299-353-2। अशा प्रकारे 23/9 हा गुन्हा नोंद झाला होता। आझाद नगर पोलीस स्टेशनचे PI पवार साहेब, API ठाकूर साहेब, तसेच DB पार्टी आणि यांनी LCB आणि सायबर सेलच्या मदतीने अतिशय तात्काळ हालचाली केल्या आणि याच्यामधला जो धार्मिक भावना तेढ निर्माण करणारा जो शोषित आरोपी होता लक्ष्मण बैरागी म्हणून याला पुणे येथून ताब्यात घेतला आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे। तर याच्यामध्ये पोलीस विभागाकडून आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना असं सांगण्यात येत आहे की कोणत्याही धार्मिक भावना वाढवणाऱ्या किंवा वादग्रस्त अशा कुठलेही पोस्ट आपण न खात्री करता सोशल मीडियावर टाकू नये। त्याच्यामुळे गंभीर असे गुन्हे दाखल होतात, आपलं रेकॉर्ड खराब होतं। आता जो हा आरोपी अटक करण्यात आलेला आहे, तरुण वय आहे आणि याचं पुढचं भवितव्य याच्यामुळे यात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे जरा अंधकारमय होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे। अशा प्रकारे कोणत्याही तरुण मुलांनी कुठल्याही याच्यामध्ये तेढ निर्माण होईल किंवा वादग्रस्तपणा तयार होईल अशा पद्धतीने कुठलीही पोस्ट करू नये किंवा कोणाला लाईक करू नये। याच्यामुळे आपल्या शांतताप्रिय अशा धुळे शहराची परिस्थिती याच्याने कायदा सुव्यवस्थेची भडकू शकते आणि सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होईल। याच्याकरता आम्ही असे आवाहन करतो की सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा।